नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेला खरीप हंगाम 2020चा पीक विमा कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल? कारण या अगोदर आपण सांगितलेलं होतं की 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2020चा पीक विमा पडू शकतो. कारण तशी प्रोसेस महसूल विभाग व कृषी विभागाकडून चालू असल्याचे आपण स्पष्ट केलेलं होतं. परंतु त्याच्यानंतर पहिला टप्पा याच्यामधला पूर्ण झाला शेतकरी मित्रांनो. कारण धाराशिव जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत, खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याची वाट पाहत आहेत. अशा शेतकऱ्यांना जे 226 कोटी रुपये येणार आहेत, ते कशा पद्धतीने येणार आहेत आणि ते कधीपर्यंत येऊ शकतात, याबाबतचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून घेऊ. कारण खूप शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत धाराशिव जिल्ह्यातील की 2020च्या पीक विम्याचं काय झालं. 2020चा पीक विमा कुठेही गेलेला नाही शेतकरी मित्रांनो. तो हमखास मिळणार आहे, त्याची काळजी काहीही करू नका. याच्यामध्ये आपण व्हिडिओमध्ये याच्या अगोदरही स्पष्ट केलं होतं की याच्यामध्ये 2 टप्पे आहेत. हे 2 टप्पे पूर्ण झाल्यानंतरच ह्या वाटपाला सुरुवात होऊ शकते. पहिला टप्पा म्हणजे जे कोर्टाकडे असलेले जे आपले 75,000 कोटी रुपये होते, त्या 75,000 कोटी रुपयेसाठी कृषी विभागाकडून व महसूल विभागाकडून पत्र पाठवण्यात आलेलं होतं की ते पैसे कलेक्टर साहेबांकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले होते. आणि त्या पद्धतीने कोर्टानं प्रोसेस पूर्ण केलेला आहे आणि एक चांगलं व्याजही दिलेलं आहे त्याने. कारण टोटल 75,000 कोटी त्यांच्याकडे होते, परंतु त्याला 17,000 व्याज लावून कोर्टानं दिलेला आहे. ह्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण टोटल 92 कोटी रुपये हे कलेक्टरच्या ट्रेजरीला जमा झालेले नाहीत. त्यामुळे आता ह्या 92 कोटीचं वाटप होणार का? तर नाही शेतकरी मित्रांनो. जोपर्यंत राज्य सरकारकडे असलेले 134 कोटी रुपये येणार नाहीत, तोपर्यंत वाटपाला सुरुवात होणार नाही आहे. कारण 134 कोटी रुपये हे विमा कंपनीला राज्य सरकारला भरावे लागणार आहेत. आणि राज्य सरकारनं विमा कंपनीला भरल्यानंतर विमा कंपनी ते कलेक्टर साहेबाच्या ट्रेजरीला जमा करणार आहेत. आणि त्याच्यानंतर हे टोटल 134 कोटी आणि आलेले 92 कोटी हे टोटल मिळून शेतकऱ्याला हेक्टरी 9,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हे 2 टप्पे मधला पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. कारण 92 कोटी रुपये आता येऊन पडलेले आहेत, परंतु ते सध्या वाटप केले जाऊ शकणार नाही जोपर्यंत राज्य शासनाकडून 134 कोटी रुपये हे विमा कंपनीला जमा केले जात नाहीत. कारण सध्या तरी अजून कुठलीही अपडेट नाही. अपेक्षा होती की 134 कोटी रुपये हे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पूर्वनी मागणीद्वारे GR काढला जाईल, अशा अपेक्षा होती. परंतु अधिवेशनामध्ये तशी काही घोषणा झालेली नाही. परंतु कधीही अचानक ही बातमी येऊ शकते, कारण त्या पद्धतीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. पत्रव्यवहार झाला, कृषी विभाग असो, महसूल विभाग असो, यांच्या माध्यमातून राज्य सरकारला पत्रव्यवहार झालेला आहे. कारण ती रक्कम तुम्ही लवकरात लवकर विमा कंपनीला द्या आणि विमा कंपनीच्या माध्यमातून ते आम्हाला कलेक्टरच्या ट्रेजरीला जमा केली जाते. परंतु हे सर्व प्रोसेस पूर्ण होऊन थांबलेले आहे, परंतु हे पैसे अजून राज्य सरकारने मंजूर केलेले नाहीत. आता सर्वांना अपेक्षा आहे की ह्या 134 कोटीला व्याज येईल का? कारण जर कोर्ट 75 कोटी रुपयाला 17 कोटी रुपये व्याज देते, तर मग 134 कोटीचा आकडा तेव्हाही होता. हा 134 कोटी आताही आकडा आहे. मग आता इतके दिवस तुम्ही पैसे जर राज्य सरकारकडे असतील, त्याला शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की त्यालाही व्याज यावं. परंतु आपण किती जरी अपेक्षा केलो शेतकरी मित्रांनो, त्याला 1 रुपया व्याज येणार नाही आहे. 134 कोटीला 134 कोटी विमा कंपनीला भरले जातील आणि ते विमा कंपनीच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना वर्ग केले जातील आणि परत वाटपाला सुरुवात होऊ शकते. मग आता हे कधीपर्यंत येऊ शकतील? सर्वांनाच प्रतीक्षा. शेतकरी मित्रांनो, जेवढी प्रोसेस कृषी विभागामार्फत व महसूल विभागामार्फत करायची होती ती केलेली आहे. सध्या राज्य शासन अतिवृष्टी अनुदानाच्या वाटपाच्या गोंधळात आहे. तेही पैसे सध्या नसल्यामुळे खूप शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान अजून आलेलं नाही. त्यामुळे हे पैसे निश्चित येणार आहेत. लय झालं एक 10 ते 15 दिवसामध्ये खरीप हंगाम 2020चे जे 134 कोटी रुपये आहेत, ते राज्य सरकारकडून GR निश्चित काढला जाईल 10 ते 15 दिवसाच्या आत. आणि तो GR काढल्यानंतर ते पैसे विमा कंपनीला जातील आणि विमा कंपनीच्या माध्यमातून परत शेतकऱ्यांना ते कलेक्टर साहेबांना वर्ग केले जातील व कलेक्टर साहेबाकडून आपल्याला वाटपाला सुरुवात होईल. त्यामुळे आता सध्या जे जमा झालेले 92 कोटी रुपये आहेत ते शेष आहेत. प्रतीक्षा 134 कोटी रुपयाची. आणि त्याबाबत अजून कुठलीही राज्य सरकारनं निर्णय घेतलेला नाही. आणि हा निर्णय लवकरात लवकर होईल ही अपेक्षा आहे. त्या पद्धतीची कारवाईही चालू आहे. लवकरच हे 134 कोटीचं वितरण राज्य सरकारकडून होताच धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020च्या पीक विमा वाटपाला सुरुवात होऊ शकते.
खूप शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की 2020चं काय झालं. आपल्याला फक्त 92 कोटी रुपये आलेले आहेत शेतकरी मित्रांनो. आणि या 92 कोटीमध्ये जे टोटल 134 कोटी येणं आहे ते राज्य सरकारकडून येणं आहे. कारण आजपर्यंत आपण 5 वर्ष वाट पाहिलेली आहे. आता खूप नाही, एक 15 ते 20 दिवसापर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. कारण कसं असते शेतकरी मित्रांनो, निवडणुकांचा मेळ आणि पीक विम्याचा मेळ घातला जाऊ शकतो. तुम्ही सर्वश्रुत आहेत, तुम्ही जाणताय, काही सांगायच्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे आता जर अचानक तुम्हाला पीक विमा वाटप काढला तर अजून ग्रामीण भागाच्या निवडणुका कधी येणार आहेत, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या दोन्हीचा मेळ घातला जाऊ शकतो. कारण त्यांनाही अपेक्षा असते मतदानाची. त्यामुळे त्या पिरियडमध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आता लागलीच महानगरपालिकेच्या निवडणुका होताच 15 ते 20 दिवसापर्यंत याची आचारसंहिता लागू शकते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची. आणि त्याच वेळेस हे दोन्हीचा मेळ घातला जाऊ शकतो. परंतु पुढील 15 ते 20 दिवसापर्यंत राज्य शासनाकडून 134 कोटी रुपयाचा निधी येईल. त्याच्यानंतर याद्या बनण्याची प्रक्रिया चालू आहे. याद्यामध्ये त्रुटी असेल, याद्यामध्ये मयत व्यक्ती असतील, खूप प्रॉब्लेम आहेत. या गोष्टी सोडवायला अजून 15 दिवस लागू शकतात. त्यामुळे पुढील 15 ते 20 दिवसात ही प्रोसेस पूर्ण होऊ शकते. आणि पुढील आता हे डिसेंबर चालू आहे शेतकरी मित्रांनो, डिसेंबर एंडपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आपल्याला खरीप हंगाम 2020चा पीक विमा वाटपाला सुरुवात होऊ शकते. कारण हीच सर्व शेतकऱ्यांना वाट पाहत आहेत की कधी सुरू होईल. कारण राज्य शासन 134 कोटीचा जोपर्यंत GR काढणार नाही तोपर्यंत वाटपाला सुरुवात होणार नाही. त्यामुळं खूप झालं, आपल्याला डिसेंबर एंडिंगपर्यंत वाट पाहावी लागेल. डिसेंबर एंडिंगपर्यंत 134 कोटीचा GR निघू शकतो असे अपडेट आहे. तो ते GR निघाल्याच लागलीच वाटपाला सुरुवात होईल. हीच एक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.